उत्तरमध्ये चौथी प्रसाद गुप्तांनी काँग्रेसला रामराम केलाय। समाजवादी पक्षाकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे। प्रकाश दरेकरांविरुद्ध चौथी प्रसाद गुप्तांमध्ये आता ही रंगत होणार। मी पहिला काँग्रेस पक्षामधून गेले 40 वर्ष काम केलं। काँग्रेस पक्षाने माझ्या बरोबर दोनदा तीनदा म्हणजे घात केला। त्यामुळे मी आता माझं मन एकदम उतरलेलं आहे। मी त्या पार्टीला सोडून नवीन वर्षापासून आणि नवीन पार्टीपासून सुरुवात करतोय। समाजवादी पक्षापासून मी सुरुवात करतोय। गेल्या वेळी मी दाखवलेला आहे, माझा जो सपोर्ट आहे लोकांचा ते दाखवला आहे। जनता इकडची जी मला सपोर्ट करते, जनताने मला मत दिलं होतं गेल्यावेळी, ते स्कोर पण समोर आहे। ह्यावेळी आम्ही निर्णय घेतला होता की इंडिपेंडंट न जाता आम्ही पार्टीकडून जाऊ आणि इकडचं जे उत्तर भारतीय आहेत, मुस्लिम समाज आहे, त्याचबरोबर जे आमचे मराठी मित्र, मराठी समाजाचे जो लोक आहेत ते माझ्याबरोबर एकदम म्हणजे कांद्याला कांदा लावून उभे आहेत। तर हा सीट आम्ही नेहमी बोलतो की हा घेऊन जाणार आम्ही, म्हणजे आम्हीच जिंकणार आहे। समाजवादी पक्षाच्या वतीने आता स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी यादी जाहीर केली असल्याची माहिती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव मुंबईत येणार असल्याची माहिती। मुंबईत राहणारे उत्तर भारतीयांना खास आकर्षण असल्याने अखिलेश यादव यांच्या प्रचार सभांना गर्दी होण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजप पाठोपाठ आता शिवसेनेनं देखील आपलं खातं उघडलं असून आज अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। यानंतर डोंबिवली शहर शाखेसमोर शिवसैनिकांनी एकच जल्लोष साजरा केलाय। रिझल्ट यायचं हा एकच कारण आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीवर नागरिकांचा असलेला विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थक म्हणून आपल्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत युतीचे 9 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। 5 भारतीय जनता पार्टीचे आणि 4 शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले आहेत। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकरांना टोला लगावलाय। काही लोक बोलतात शिवसेना 165 जागांवर लढणार, युती टिकावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून काही लोकांना युती टिकू नये असं वाटतंय। असा खोचक टोला मोहोळ यांनी धंगेकरांना लगावलाय। नाही, आता आम्ही जवळपास सर्व ठिकाणी, कारण तुम्हाला सांगतो की 105 नगरसेवक आमचे ऑलरेडी होते आणि आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आम्ही युती करणार आहोत। परंतु शिवसेनेतल्या काही लोकांनी 1 नगरसेवकाच्या जीवावरती सांगायला लागले की आम्ही सगळे जागा लढवणार। तरी सुद्धा आम्ही सांगत होतो की आम्ही 105 जागा असताना सुद्धा युतीत लढणार आहोत। आरपीआय असेल, शिवसेना असेल, हे आमचे युतीतील सहकारी आहेत। त्यामुळे युती टिकावी याच भूमिकेत आम्ही आज पण आहोत। महायुतीत सगळे सामूहिकपणे काम करतायत, आमची भूमिका समान न्याय देण्याची आहे अशी प्रतिक्रिया आशिष शेलारांनी दिली। इच्छुकांची संख्या अधिक असल्याने न्याय देऊ शकलो नाही, नाराज उमेदवारांशी चर्चा सुरू असल्याचे देखील शेलार म्हणाले। आम्ही सगळे सामूहिकतेने काम करतो। अमित साटमजी असतील, मी असेल, प्रवीण दरेकर असतील, अतुल भातकर असतील, प्रसाद लाड असतील, आमचे सर्व आमदार असतील, आमचा सगळ्यांचा सामूहिक प्रयत्न चालू आहे की सगळ्यांना न्याय देण्यामध्ये आमची भूमिका जरी असली तरी मिळालेल्या जागा, त्याच्यावर असलेले उमेदवारांची, इच्छुकांची संख्या पाहता सगळ्यांना न्याय देण्याची मानसिकता असताना सुद्धा व्यावहारिकता झालेली नाही। आणि मग सगळ्या प्रमुख कार्यकर्ते जे इच्छुक आहेत त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचं, त्यांचं ऐकलं पाहिजे, काही गोष्टी सुधारल्याही पाहिजेत। पक्ष म्हणून आम्ही त्या सुधारूही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।